राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी ही 1 जुलैपूर्वीच होणार, परत एकदा मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेले. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे राज्याचं हिवाळी अधिवेशन नागपूर येथे चालू आहे आणि आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे आणि अंतिम आठवडा प्रस्ताव जो असतो, ज्यामध्ये सर्व शेतकऱ्यांचे प्रश्न बहुतांश मांडण्यात आलेले होते आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल सारखी विचारपूस सर्वांकडून करण्यात येत होती. शेवटी मित्रांनो, अंतिम आठवडा प्रस्तावावर मुख्यमंत्री बोलत असताना त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलेले की शेतकऱ्यांची कर्जमाफी ही आम्ही 1 जुलैपूर्वी करणार आहोत. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे राज्य सरकारने एक समिती जाहीर केलेली. त्या समितीचे अध्यक्ष प्रवीणसिंह परदेशी आहेत आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली ही जी कमिटी आहे, कर्जमाफीची जी कमिटी, ती अभ्यास करते. त्यांचा अभ्यास पूर्ण झाल्यानंतर यामध्ये पात्रता वगैरे ठरतील की बाबा कोणते शेतकरी यामध्ये पात्र होणार आहेत, कोणते शेतकरी पात्र होणार नाही. तर याचा सगळा अभ्यास ही कमिटी ठरते. हा अभ्यास पूर्ण झाल्यावर एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात याचा प्रस्ताव राज्य सरकारसमोर येईल आणि मुख्यमंत्र्यांनी परत एकदा विधानसभेत सांगितलेलं आहे की आम्ही 1 जुलैपूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी करूयात. मित्रांनो, यामध्ये सगळ्यात महत्त्वाची अट अशी पण बोलल्या जाते की बाबा म्हणजे रकमेची अट नसणार आहे. जेवढे काही थकीत शेतकरी त्यांना कर्जमाफी भेटणारच आहे. पण सरकारचा पण प्रयत्न आहे की बाबा किंवा म्हणजे जे बच्चू कडू यांच्यासारखे नेते ते पण प्रयत्न करत आहेत की रेग्युलरवाले जे शेतकरी त्यांना पण कर्जमाफी भेटली पाहिजे. यावर्षी एवढी अतिवृष्टी झाली, शेतकऱ्यांचं एवढं अतोनात नुकसान झालं, त्यांना पण कर्जमाफी भेटली पाहिजे. 2019 पूर्वीच्या शेतकऱ्यांपासून ते आत्तापर्यंतच्या शेतकऱ्यातील जे सर्व शेतकरी ज्यांना अतिवृष्टीचा फटका बसलेला आहे किंवा जे थकीत शेतकरी असतील, रेग्युलर शेतकरी असतील, त्यांना सर्वांना लाभ भेटणं पाहिजे, अशी सगळ्यांची भूमिका आहे आणि विधानसभेत परत एकदा मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे. मित्रांनो, तो तुम्ही व्हिडिओ पण एकदा बघा. अतिवृष्टीचा ताण आला, त्यामुळे थोडंसं बजेट आपलं अडचणीत आहे. या सगळ्या गोष्टी असल्या तरी शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची या संदर्भात आपण निर्णय हा घोषित केलेला आहे. त्या संदर्भात एक समिती आपण तयार केली आहे की कुठल्याही परिस्थितीत कर्जमाफीचा फायदा हा शेतकऱ्याला झाला पाहिजे, तो बँकांना होऊ नये. आणि कर्जमाफी झाल्यानंतर आपण बघा, आता एक प्रकारे ही परिस्थिती पण कुठेतरी विचारणीय आहे की आपण 17ला कर्जमाफी केली, आपण 20ला कर्जमाफी केली, तरीही आपला शेतकरी हा आज कर्जमाफी मागतोय. याचा अर्थ कुठेतरी आपल्या नियोजनात अडचण आहे, आपल्या कर्जमाफीतही आणि आपल्या एकूण शेतकऱ्याच्या परिस्थितीतही आहे. आणि म्हणून एकदम याच्यावर उपाययोजना येणार नाही, पण हळूहळू टप्प्याटप्प्यानं काय उपाययोजना करता येतील आणि मग त्या उपाययोजनेतला एक भाग म्हणून कर्जमाफी, अशा पद्धतीनं ही समिती काम करते. आणि आपण ज्याप्रमाणे घोषित केलं आहे की 1 जुलैपर्यंत आपण ही जी काही कर्जमाफीची आपली योजना काय असेल, या योजनेच्या संदर्भातले सगळी घोषणा आपण त्या ठिकाणी करू, हे देखील या निमित्ताने या सभागृहाला मी सांगू इच्छितो.